I don't know how they are going to handle it. काय विकास झाला? नाही झाला विकास. हे असं झाल्यामुळे त्याच्या अगोदर चांगलं होतं. काही नाही आहे तसंच आहे चालू. बाकी काय विशेष फरक नाही आहे. मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प गेल्या 9 वर्षात तब्बल 50,000 कोटींनी वाढला. खरंच या वाढलेल्या बजेटचा मुंबईकरांना फायदा झाला का? मुंबईकरांच्या आयुष्यात या भरभक्कम वाढलेल्या तरतुदीमुळे काही बदल झालेत का? मुंबईकरांना काय वाटतं हेच जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केलाय. काही चांगल्यासाठी नाही, काहीच चांगलं झालं नाही. शिवाजी पार्कवरची उठणारी धूळ वाढली. ट्रॅफिक खूप वाढलंय, माणसांची गर्दी वाढली आणि यात मुख्य मजली बिल्डिंग तयार होत आहे त्या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या प्रत्येकाकडे 2 मोटारी असतील. त्या मोटारींना इथे कसं नेणार? रस्त्याची पण कपॅसिटी हवी ना. आज त्या करतील एक सकाळी जर तुम्ही ऑफिस टाईममध्ये ते काढताना पाहिलं तर अर्धा तास मस्त घराच्या बाहेर यायला असा तो प्रकार करत नाही. जागा बांधतात, फिल्टर घेतात, म्युन्सिपाल्टीला पैसे देत नाही, तर जागा म्हणजे रस्ते खणायला लागतात. कारण एवढ्या बिल्डिंगला स्टोरेज आणि पाणी दोन्ही द्यायला लागतं. ते आधी नव्हतं. ते रस्ते करण्यामध्ये नागरिकांना भरपूर त्रास होतो. त्याच्यानंतर ते रस्ते नीट करतातच असं नाही आणि केले तरी माणसंही आलेलीच आहेत, त्यांची गर्दी पण झालेली. गर्दीचं प्लॅनिंग आपण करत नाही आणि सगळ्यांनी म्हणायला मुंबईत कशाला यायला पाहिजे ते प्लॅनिंग आपण करतो. बदल झाले, महागाई वाढली, सगळं वाढलं आहे. दुसरी गोष्ट नेते लोक सगळे आपापली पोटं भरतात आहे. नाही काही विकास झाला नाही आहे. तसं फक्त मेट्रोमुळे लोकांना फरक पडला. होईल आता आस्ते आस्ते होईल इम्प्रूव्हमेंट. आता हे जे आपण बघतो बिहारी मार्ग, मेट्रो रेल्वे, तर मेट्रो आता आमच्याकडे किती लोक मेट्रोचा वापर करतात. पर्टिक्युलरली जो अंधेरीच्या पुढे राहणारे ते लोक मेट्रोने येतात. आरामात द्या व्हेरी हॅपी. तर मेट्रो रेल्वेचा जितका आणखीन जागा वाढेल तेवढा नक्की फायदा होईल. नाही, एकूण डेव्हलपमेंट चांगली होतीये असं आमचं मत आहे. पण बऱ्याचशा गोष्टी अजून करायच्या आहेत. जसे आता रस्त्यावरचे काही फुटपाथ आहे ते फुटपाथ चांगले नाही आहेत. सिनियर सिटीजनला चालताना त्रास होतो. ह्या गोष्टीला सुद्धा त्यांनी महत्व दिलं पाहिजे असं वाटतं. ताबडतोब होत नाही, त्याला वेळ लागतो. आता इन्फ्रास्ट्रक्चर आता पहिल्यापेक्षा बरंच सुधारलेलं आहे. आता मेट्रो झाली आहे, नंतर आपला कोस्टल रोड झाला आहे, अटल सेतू झाला आहे. पण इथे इंटरनली आधी त्याची जाणीव अगदी होत नाही अजून पाहिजे तसं. पण होईल, अगदी डेफिनेटली होईल. ॲक्च्युली हा मेन म्हणजे काय, गाड्या वाढत आहेत दररोज, हजारो गाड्या वाढत आहेत, रस्ते तेच आहेत. मेन म्हणजे त्यांनी ट्रॅफिक कंट्रोल करणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण इथे एक दिवस असा येईल त्या गाड्या आहेत पण रस्त्यावरनं चालवता येत नाही, अशी परिस्थिती होईल. ती टाळायला पाहिजे. 10 वर्षात काही बदल वाटला? काही वाटलं नाही. बदल अपेक्षित आहे पण काही होत नाही आहे. रस्ते साफ होत नाही. कचरा पूर्वी सोसायटीमध्ये दररोज गाडी यायची, आता आठवड्यात एकदा किंवा 15 दिवसात एकदा येते. आणि PHCचं फ्रिक्वेन्सी कमी झाली आहे. ट्रेनमध्ये गर्दी आहे. मुंबईमध्ये काही दिवसेंदिवस लाईफ हॅज बिकम डिफिकल्ट. मुंबई बदलली आहे, प्रचंड बदललेली आहे आणि विकास होतोय. पण विकासाच्या नावाखाली जी पुनर्विकासाची कामं चालली आहेत ना, त्याच्यावर येणारा लोड जो आहे ना, तो कसा काय मॅनेज करणार आहेत आणि सहन करणारे मुंबई ते काही कळत नाही आम्हाला. कारण त्याच्यामुळे ट्रॅफिक वाढतोय, पाण्याचा प्रश्न आहे, सुएजचा प्रश्न आहे, सगळे प्रश्न असे उभे राहिलेले आहेत. आय डोंट नो हाऊ दे आर गोइंग टू हँडल इट. डेव्हलपमेंट तर दिसतेच आहे, देर इज नो डाऊट अबाउट इट. बघा काय आहे की माणसाला जेव्हा सुविधा मिळतात ना त्या कधी कमीच वाटतात. तर प्रोग्रेस होणं इज गुड, बट एक्सपेक्टिंग सर्टन थिंग्स बियॉन्ड लिमिट दॅट इज वॉट आय डोंट बिलीव्ह इन. इट इज माय थॉट. देर आर लॉट्स ऑफ थिंग्स दॅट कॅन बी इम्प्रूव्ड, बट infrastructure, most important thing in Mumbai is infrastructure. That is most important. Now they are looking for it and they are doing their best. So no issues. They are improving. There is no second thought about it. विकास काय विकास झाला?
नाही झाला विकास. हे असं झाल्यामुळे त्याच्या अगोदर चांगलं होतं. हे आता हे एक दोन शिवसेना, कधी पक्ष हा एकच असतो, दोन शिवसेना अशी होऊ शकत नाही. हे असं आमचं ह्याच्यासारखं घेतलं जरा, त्यामुळे आम्हाला थोडं वाईट होतं. हे का झालं? आणि आतले प्रकार आता किती काय काय होत राहते. ऍक्सिडेंट होतात, काय मारा काय खून काय काय, याला काय अर्थ आहे का? हे किती वातावरण बदललं गेले. खूप वर्ष झालंय आता लहानपण. काय एवढं दिसलं नाही मला बॉम्बेमध्ये. सगळं आता सगळं सडके बिडके कशी लांब बॉम्बे झालेली आहे. BMC काय एवढं करत नाही, थोडं काम करताना सोडून टाकतात. तिथे सगळं घाण झालेली आहे. सगळंकडे याला द्यायला सगळं कार टॅक्सी मोटर बाईक सगळं डिफिकल्टी, कोणी क्रॉस करू नाही शकत असं केलेलं आहे. आता मला काय दिसलं नाही पद्धत, पण चांगलं केलं तर ते बॉम्बे एक ग्रेट आहे. आपली बॉम्बे चांगली आहे. गरिबालासाठी सुद्धा झोपडे असेल ते त्याला नीट बनवून द्या. गव्हर्नमेंट त्यांना करायचं. आता मोदी साहेब आहे, त्याला मदत करायचं. बॉम्बेमध्ये सगळं मोठे मोठे आहे मिनिस्टर, पण त्यांना काही मदत नाही. आता धारावी बघा, इथे बघा, माहीम बघा, सगळं जगह लांब लांब जगामध्ये सगळं. नाही तर बॉम्बे स्वर्ग आहे आपली चांगली. बदल असे काहीच झाले नाही 10 वर्षात, तर काहीच झाले नाही बघा. असं जास्त प्रमाणात काय बदल झालेले नाही. जसं आहे तसंच आहे. पब्लिक थोडं जास्त होतंय, लोकांची गर्दी वाढते, बाकी असं काही नाही. बदल म्हणजे थोडासा बदल झाला पाहिजे. लोकांना सुविधा चांगल्या भेटल्या पाहिजे. लोकांना म्हणजे पूर्ण लोकांना ट्रेनमध्ये किंवा कुठेतरी गर्दी कमी झाली पाहिजे, किंवा फिरतोय मोकळं झालं पाहिजे असं वाटतं. बाकी काय बाहेरची लोक येत चालले ना, जास्त हे पब्लिक झालं. त्या ट्रेनला गर्दी असते, पब्लिक जास्त वाढलाय. गेल्या 10 वर्षामध्ये मुंबईमध्ये भरपूर पॉप्युलेशन वाढत चाललेलं आहे. लोक इथले मराठी लोक सगळे बाहेरगावी जाऊन राहायला लागलेत. जागा परवडत नाही, जागा महाग झालेल्या आहेत, आणि गाडीला भरपूर गर्दी झालेली आहे. चांगले काय विशेष काय नाही चांगलं वाटत आहे. आता आम्ही बाहेरगावीच राहतो, इथे राहतच नाही ना. आम्ही राहतो डोंबिवलीला. बघा आता हे पण, हे आमचे बाजूवाले हे पण डोंबिवलीला राहतात. काय नाही, आहे तसंच आहे चालू. बाकी काय विशेष फरक नाही आहे.